मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत BNS चा सेक्शन 103 काय आहे, सेक्शन 103 मध्ये काय प्रोव्हिजन दिले आहेत हे आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर अशाच आपल्या लेक्चरसाठी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. BNS म्हणजेच भारतीय न्याय संहिताचा सेक्शन 103 काय आहे, तर सेक्शन 103 पनिशमेंट फॉर मर्डर असा आहे. या आधीचा जो सेक्शन होता IPC चा तो सेक्शन 302 आता रिपील होऊन सेक्शन 103 BNS असा पनिशमेंटचा हा मर्डर फॉर पनिशमेंटचा सेक्शन आहे. तर हा सेक्शन पार्ट ऑफ चॅप्टर 5 मध्ये हा सेक्शन आहे. तर चला बघूया. ऑफेन्सेस अफेक्टिंग द ह्युमन बॉडी, ऑफेन्सेस अफेक्टिंग लाईफ ऑफ द भारतीय न्याय संहिता म्हणजे ह्युमन बॉडीच्या अगेन्स्ट जे ऑफेन्स अफेक्ट होतात त्याबद्दल हे सांगत आहे. तर नेमकं सेक्शन 103 काय सांगतोय तर आपण त्या प्रोव्हिजन मधून जाणून घेऊया. तर काय आहे, हुएवर कमिट्स मर्डर शॅल बी पनिशेबल विथ डेथ ऑर इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ अँड शॅल ऑल्सो लायबल टू फाईन. म्हणजेच जो जो एखादा व्यक्ती जो आहे, जो जर मर्डर एखाद्या व्यक्तीचा करेल, ज्यांनी केला असेल, तर त्याला इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ म्हणजे आजीवन कारावास किंवा फाईन, आजीवन कारावास आणि किंवा नाही आणि फाईन त्याला भरावे लागेल. त्यांना अशी शिक्षा दिलेली आहे भारतीय न्याय संहिताच्या सेक्शन 103 मध्ये मर्डरसाठी. when a group of 5 or more persons acting in concert commits murder on the ground of race, caste or community, sex, place of birth, language, personal belief or any other similar ground, each member shall be punishable with death or a life imprisonment and shall also liable to fine. म्हणजे यांनी काय दिलेलं आहे, तर या सेक्शनचा आपण पर्पज बघून घेऊया. सेक्शन 103 चा पर्पज काय आहे, तर स्ट्रॉंग पेनल्टी फॉर मर्डर साठी त्यांनी स्ट्रॉंग पेनल्टी दिलेली आहे. मर्डर इज ट्रीटेड ॲज वन ऑफ द मोस्ट सिरियस क्राईम पनिशेबल बाय आयदर डेथ ऑर लाईफ इम्प्रिझनमेंट. म्हणजे त्यांनी दिलेला आहे की मर्डर हा जो आहे एक मोस्ट सिरियस ऑफेन्स मधला सिरियस क्राईम जो आहे त्यामध्ये मोडला जातो आणि ते पनिशमेंट जी आहे त्याची डेथ ऑर लाईफ इम्प्रिझनमेंट पर्यंत त्या मर्डरसाठी मिळू शकते. रिफ्लेक्टिंग द सँक्शनिटी ऑफ ह्युमन लाईफ. ओके, तर नेक्स्ट आपण बघूया ॲड्रेसिंग ग्रुप बेस्ड हेट क्राईम्स. द सेकंड पार्ट स्पेसिफिकली टार्गेट्स killings carried out by 5 more people acting together or discriminatory motion, such as on the basis of caste, community, religion, gender, language, etc. This is the newer strict provision compared to early law. म्हणजे हे नवीन आणि स्ट्रिक्ट प्रोव्हिजन दिलेले आहे आत्ताचा लॉ आपल्याला कम्पेअर केल्यावर. तर जर आपल्या चॅनल तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.